बिबट्या या 3.5 अक्षरांची दहशत आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि शहरात वावरू लागली आहे। जुन्नर आणि कोल्हापूर नंतर बिबट्यानं नाशकात धुमाकूळ घातला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यासह बिबट्यानं अनेकांना जखमी केलं। अखेर 3 तासांच्या लपंडावानंतर बिबट्या जेरबंद झाला। बिबट्याच्या शिरकावापासून तो जेरबंद होईपर्यंतचा थरार कसा होता पाहूयात मुकुल कुलकर्णीचा हा स्पेशल रिपोर्ट। पिंजऱ्यात जरी शांत पडला असला तरी या बिबट्यानं 2.5-3 तास काय धुमाकूळ घातलाय ते नाशिककरांनाच विचारा। दुपारी 3:15ची वेळ। नाशिक शहरातल्या वनविहार कॉलनी आणि संत कबीरनगर मध्ये बिबट्या शिरल्याचा कॉल वन विभागाला आला। बिबट्यानं नुसतं दर्शन दिलं नव्हतं तर 2-3 जणांवर हल्ला करून त्याला जखमी केलं होतं। स्थानिक पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि मग सुरू झाला बिबट्या आणि वन विभागाचा लपंडाव। एका घरामध्ये आश्रय घेणाऱ्या बिबट्यानं बेकरीमध्ये आपलं प्रस्थान हलवलं, मात्र त्याआधी देखील त्यानं एकाला जखमी केलं। बेकरी है ना, मेरे बेकरी के लोग थे, बेकरी के बाथरूम के पीछे गया है वो। ये नारायणी बंगलो के कुक को उसने फाड़ा और फिर बेकरी के अंदर गया है, पर अभी तक उधर ही है क्योंकि उधर से बाहर आना मुश्किल है। अभी बेकरी में कोई है? बेकरी में कोई नहीं, लकीली वो स्टाफ मैंने रेस्क्यू कर लिया बाहर। हमारे साइड वाले नेबर को उसने कुक को पूरा फाड़ दिया है, उसका हाथ। उसको लेके गए अभी हॉस्पिटल में। बेकरीला पोलीस आणि वन विभागानं घेराव घातला, मात्र पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांपेक्षा बघ्यांचीच गर्दी जास्त होती। नाशिककरांवर बिबट्या नावाची आपत्ती ओढवली होती आणि त्याचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन देखील घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांनी गर्दी करू नये, उगाच एखाद्या वेळेला तो आला कुठून हल्ला झाला। मला असं वाटतं नागरिकांनी थोडं बाजूला राहावं, आणि त्याचा लोक घाबरून अजून चिडतो, चिडल्यावर तो कोणावर हल्ला करेल हे सांगता येत नाही। गिरीश महाजनांच्या आवाहनानंतर गर्दी काहीशी पांगली, पण मंत्री गिरीश महाजनांसह पोलीस आणि वन विभागाला बिबट्यानं पुन्हा चकवा दिला। तो तारामंगल सोसायटीमध्ये घुसला। आता ही संधी वन विभागाला दवडायची नव्हती। सोसायटीच्या बाहेर जाळं पसरवण्यात आलं। तेवढ्यात डरकाळीचा आवाज आला आणि गर्दीतून रक्तानं माखलेला चेहरा घेऊन वन विभागाचा एक कर्मचारी बाहेर आला। दाट बसलेला बिबट्या परिसरातल्या झुडपात जाऊन पडला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पिंजऱ्यात टाकलं। 2-1 दिवसांआधीच कोल्हापुरात देखील बिबट्या आणि वन विभागाचा लपंडाव पाहायला मिळाला। जुन्नर पट्ट्यातली बिबट्याची दहशत सांगण्यासाठी या महिलेच्या गळ्यातला काटेरी पट्टा पुरेसा आहे। कॅबिनेटमध्ये परवा चर्चा झाली। वनमंत्री गणेश नाईक सांगत होते, मी त्यावेळेला मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की हा थोडासा बिबट्याचा जो भाग आहे हा आपत्तीमध्ये येतोय, तर तो माझ्याकडे थोडा सोपवा, म्हणजे मग मलाही त्यामध्ये काय करता येईल, अधिक मदत करता येईल, त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करू। आणि हे सगळे जे बिबटे आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी ते आता अगदी मोकळे फिरतायत, कॉलन्यांमध्ये कुत्रे उचलून घेऊन जात आहेत, लहान मुलं अटॅक करतायत। मला वाटतं तात्काळ यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल। कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली। बिबट्या माणसांच्या वस्तीत शिरलाय की माणूस बिबट्यांच्या जंगलात, या प्रश्नावर कित्येक दिवस वादविवाद सुरू आहेत। मात्र वादविवादाच्या पुढे जाऊन हा संघर्ष थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.